2 तास लेट झाल्यात आणि आहे आमचा श्रेयू. एवढी मोठी आहे होती गणपतींना गाडीवरच बसायला येते. बसले हॉटेलच भेटत खूप थकलो आहे. रोड बघा कसला खतरनाक आहे. गुड आफ्टरनून गाईज, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. दुपारचे वाजले 1 आणि आमचा आता अजमेरच्या पुढे जायचा प्लॅन चालू आहे. गणवगा निघाले त्यांच्या स्पॉटवर. इप्सिलॉन एरियामध्ये निघाले. श्रेयस भरतोय त्याची बॅग. भाई माझं तर सगळं आवरलंय. आता फक्त गिअर घालायचं. हां, माझी कामं मी केली, माझी कामं. हां, चड्डी काढून मग हे आंघोळ घालायला पण यायची मला. आता इकडून आवरतो आणि मग खाली जाऊन भेटतो. 2 तास लेट झाला त्याला 200 रुपये जास्त द्यायचे. चालेल. सगळं पॅकिंग वगैरे चालू आहे. मला जरा वायर टेप पाहिजे मग इकडून काढून दिले. भाई वर गेला त्याचं हेल्मेट आहे. ज्या हॉटेलला राहिलो होतो गाडी बघा, रेंज रोव्हर बॅक जॅगवार. आणि हा जरा शेरू डेंजर आहे. तो चावल्यावर देतो डायरेक्ट पेरू. आणि आहे आमचा श्रेयू. तर आम्ही आता निघालो इकडून. आता फक्त अजमेरला जायचा प्लॅन आहे. 4 hours 48 minutes दाखवते. 265 किलोमीटर आहे. ऑन द वे आम्हाला गणवगा भेटणार आहे स्कोडा शोरूमच्या इकडे. भेटले तर आता गणवगा भेटतील. बघू स्कोडा शोरूमच्या इकडे जाऊ. मग हॉटेलला थांबू, जेवायचं. मग तिकडे डिसाईड करू कसं काय करायचं, कुठं काय करायचं. गावान आम्हाला भेटले. आता जातोय पुढे. बघू. विजिट द स्मार्ट सिटी ऑफ द लेक्स अगेन. डिस्को करूया, डिस्को. हे बघा इकडे आहे ना नवीन स्टेडियम बनतो. हा बघा नाईट स्पेस. हे बघा रेनोव्हेशन चालू आहे सगळं. मस्त वाटतंय. आणि समोर ही मूर्ती बघायला मस्त वाटते बघायला पण. अजमेर 227. ठाणे म्युन्सिपल गव्हर्नमेंट. गरमीने मरेल तिकडे जाऊन. गेलो असतो काय. हे बरं रॅडिसन हॉटेल. अरे रॅडिसन हॉटेलच्या यांच्या खिडकीतून काय व्ह्यू असेल यांचा. बघ एक नंबर, एक नंबर. एवढी मोठी आहे होती की व्ह्यू बघा. व्ह्यू कसला भारी आहे. आय थिंक आता असेच रोड घाट सेक्शन वगैरे आहे मला आता असं वाटतंय. हिट मारते हिट समोर. आणि काल आम्ही येत होतो तेव्हा ना 13 टोल नाके लागले. मीन्स आम्हाला बाईकला तर कुठे टोल असतात, बट ते कार घेऊन आलो तर समजा एवढा 13 टोल. आणि हा फर्स्ट डे सेकंड डेचा आमचा हा फर्स्ट टोल आहे. घेरून उभे होते मला. ही भाई ती बसेल गाडी पडेल फक्त एवढं लक्षात ठेव. हे बघा काय झालं. जेवण झालंय. भाई बियर पियत होता है बघा. भाई किंगफिशर बियर पियाला. भाईला एनर्जी पाहिजे जरा. बोलतो ना अख्ख्या वर्षात अख्ख्या महिन्याच्या 15 भाईला एनर्जी पाहिजे म्हणून बियर पियाला.
आलो आहे. थोडंसं पाणी वगैरे प्यायला थांबलो होतो कारण की आता अंधार पडेल तर थोडंसं पाणी वगैरे आणि वॉशरूमला जायचं होतं मग थांबलो होतो. आता तर अजून एवढे किलोमीटर आहे. एकदम आरामात जातो आहे. एकदम आरामात जातो. काय घाई नाही कुठे काहीच काय नाही. गणोकांना गाडीवरच बसायला येत बसले लेफ्टला ना लेफ्टला ही सगळी अजमेर सिटी आहे. सगळी अजमेर आहे. इकडे पण आहे हॉटेल विशाल. जेवणासाठी आम्ही हॉटेल बघतो आणि हॉटेलच भेटत नाही. खूप थकलो आहे आम्ही. आता 2 hours 46 minutes मागे आहे आणि आम्हाला अजून 134 किलोमीटर्स जायचं आहे. आणि जेवायला आता आम्ही थांबू मोस्ट ऑफ कारण की जेवणच आता रूमवर जाऊ परत झोमॅटो मागवा ऑर्डर करा. त्यापेक्षा आम्ही काहीतरी खाऊ वगैरे आणि मग जाऊ. गडवाका गेले पुढे. एक्झॅक्ट 22,000 किलोमीटर झालेले आणि मी एक्झॅक्ट 21,000ला असं निघालो होतो. आता 22,000 किलोमीटर झाले. म्हणजे हात दुखतो पूर्ण त्या ऍक्सिडेंट. हालत बघा काय झाली. मी इकडे काढतो बघा. अरे माझी गाडी चालू आहे एकदम कुठं अनोळखी जागेवर. माझ्यापेक्षा तर खतरनाक रोड होते मागे. इकडे येऊन थांबलो. रोड बघा कसला खतरनाक आहे. आम्ही एकदा आता असं रोड नाही आलो की एकदम खूप डेंजर रोड होते. खूप डेंजर रोड होता. तिकडून माझी फाटून 4 झाली होती आणि हा श्रेयस इंटरकॉमर बोलतो जेवायला भेटेल ना. आता काय बोलणार त्याला. ब्लॉग बनवते म्हणून. काय डेंजर होतं रोड होता. माझीकडे फाटली होती काय नक्की एकदम डेंजर म्हणजे एकदम काय समजतच नव्हतं नक्की. हा तरी आता बरा आला आहे आणि तरी एवढे मिनटं दाखवत आहे. 11:30 झाले. 57 मिनिट दाखवत आहे. 44 किलोमीटरला 57 मिनिट दाखवत आहे. आम्ही आता पोचलो हॉटेलला. असा गटार होता असा आणि अशी बाईक टाकली. आता उद्या बघू कशी गाडी निघते ती. आता चला आता मग रूमवर जाऊन भेटतो डायरेक्ट. मग आता रूमवर आलो आहे. जेवण नडलं कप नूडल्स खातो भाई आणि मी. अभी रूम में आ गए और कप नूडल्स खाने नहीं मिला तो अभी देखो क्या खा रहे. कसं बोलतात. कप नूडल्स खा रहे. अच्छा होता लाया था.